राज्याचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आज अखेर निकाल जाहीर होणार आहे। तब्बल 2 दशकांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालय देणार असून राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष या निर्णयाकडे लागलंय। उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 ला निर्घुण हत्या करण्यात आली होती। परंडा कळंब मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार करत त्यांची हत्या केली होती। या घटनेनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। निंबाळकर यांच्यासोबत असलेले चालकही या हल्ल्यात ठार झाले होते। सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात आला, मात्र या प्रकरणातील राजकीय संवेदनशीलता आणि गंभीरता लक्षात घेता नंतर तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला। तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या। पद्मसिंह पाटील यांचे मावस भाऊ असलेले पवनराजे निंबाळकर यांची मोठी राजकीय ताकद होती। त्यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे सध्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत। सीबीआयनं 6 जून 2009 ला तत्कालीन माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती। तपास यंत्रणेनुसार राजकीय वैमनस्यातून ही हत्या घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांविरुद्ध सीबीआयनं आरोपपत्र दाखल केले। गेल्या अनेक वर्षापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती। साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड्स, आर्थिक व्यवहार तसंच कथित कट रचल्याच्या आरोपांवर न्यायालयात विस्तृत युक्तिवाद झाला। या खटल्यादरम्यान अनेकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। त्यामुळे या निकालाकडे केवळ निंबाळकर कुटुंबीयच नाही तर राज्यातील राजकीय निरीक्षकांचंही लक्ष लागलंय। आज होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सत्र न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय।